नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. एप्रिल महिन्यातली एकादशी तिथी ही 5 एप्रिल 2024 रोजी आहे. या एकादशीला पापमोचनी एकादशी असे देखील म्हणतात. पापमोचनी एकादशी हा जगभरातील हिंदूंसाठी पवित्र दिवस आहे. हा चैत्र महिन्यात कृष्ण पक्षाच्या 11व्या दिवशी साजरा केला जातो. पापमोचनी एकादशी ही पापांची शुद्धी करते. ह्या एकादशीचे व्रत केल्याने अनेक पापे धुतली जातात. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात आणि उपवास करतात. पापमोचनी या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे शालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते. यावर्षी 5 एप्रिल रोजी पापमोचनी एकादशी आहे आणि यामुळेच आपल्याला आपली पापं धुतल्या जाण्यासाठी किंवा आपल्याकडनं कळत नकळत केलेल्या चुकांचे शमन होण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पापमोचनी एकादशीचे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं जे कळत नकळत चुका होतात, पापे होतात किंवा मागील जन्माची काही पापे असतील तर ती धुतली जातात. त्याचं शुद्धीकरण होतं. यासाठीच आपल्याला हे पापमोचनी एकादशीचं व्रत करायचं आहे. या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांची पूजा करायची आहे. एकादशी तिथी ही श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे. त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची देखील पूजा करायची असते. एकादशीच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे. पंचोपचारे पूजा म्हणजे काय हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत आलो आहोत. त्याचप्रमाणे श्रीहरी भगवान विष्णूंना या दिवशी आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून अर्पण करायचं आहे. कारण श्रीहरी भगवान विष्णू यांना तुळशीपत्र हे अतिशय प्रिय आहे. परंतु एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र चुकूनही तोडायचं नाही. मग तुम्ही हे तुळशीचं पत्र, तुळशीची पानं आदल्या दिवशी म्हणजेच 4 तारखेला तुम्ही तोडून ठेवू शकतात आणि ती तुम्ही 5 तारखेला एकादशीला पुन्हा ती तुम्ही उपयोगात आणू शकतात. आता बघा, आपल्याला आपली पापं धुतल्या जाण्यासाठी किंवा एकादशी तिथीला जर का आपण एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान केलं तर याचं पुण्य आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भेटतं. यामुळे आपली पापं ही धुतल्या जातात, नष्ट होतात. तर आपल्याला जर का पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर आपण घरी देखील या पद्धतीने स्नान करू शकतो. नदीत स्नान केल्याचं पुण्य आपल्याला घरीसुद्धा प्राप्त होऊ शकतं. ते कसं तर बघा, एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं गोमतीर पाणी टाकायचं आहे. आता दोघांपैकी तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्ही टाकू शकतात. प्रत्येक एकादशीला तुम्ही गोमतीर पाणी किंवा गंगाजल टाकून या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे आणि त्यांना पिवळा कलर हा अतिशय प्रिय आहे. त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडीशी चिमूटभर हळद टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू यांचे आशीर्वाद प्राप्त होतातच, त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते. त्याचप्रमाणे आपला गुरुग्रह देखील प्रबळ होतो. यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून अंघोळ करायची आहे. बघा, यामुळे तुमच्या अवतीभोवती असलेली निगेटिव्ह ऊर्जा, तुमच्यात असलेली नकारात्मक ऊर्जा, तुमच्यात असलेले पाप हे नष्ट होतात. तुमचे वाईट विचार देखील यामुळे नष्ट होतात आणि या दिवशी तुम्ही जर का काही सेवा केल्या तर त्याचं फळ हे तुम्हाला 100% मिळतं. यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही सर्वांनीच या गोष्टी टाकून अंघोळ करायची आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.